हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, आपल्यापैकी प्रत्येकालाच असं वाटतं की माझ्याकडे भरपूर पैसा असायला पाहिजे, मी पण खूप श्रीमंत असायला पाहिजे, माझ्याकडे गाडी असायला पाहिजे, बंगला असायला पाहिजे, कसलीही कमी नको असायला पाहिजे। म्हणूनच आपण प्रत्येकजण रोज धावपळ करत असतो, काबाड कष्ट करत असतो, नोकरी करतो, व्यवसाय करतो आणि तो व्यवसाय आपल्या घरासाठी वापरत असतो। पण काही गोष्टींचे नियम आपण हे सर्व करताना पाळायला पाहिजे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवघरात अशा कोणत्या वस्तू आहेत, कोणत्या 3 वस्तू आहेत की ज्या आपल्या देवघरामध्ये असायलाच पाहिजे, म्हणजे त्यामुळे आपल्याला पैसे कधीच कमी पडणार नाही। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम कुलदैवताय नमः असं लिहायला विसरू नका। आपण आपल्या आसपास असे अनेक लोक पाहतो की ज्यांच्याकडे खूप सारा पैसा आहे, बक्कळ पैसा आहे, खूप श्रीमंत आहेत, अगदी कोणतेही नियम न पाळता, देवपूजा सुद्धा न करता या लोकांकडे इतका पैसा असतो की आपल्याला आश्चर्य वाटतं की या लोकांच्या घरात इतका पैसा कसं काय। आणि तुम्ही जर कधी या लोकांच्या घरात जाऊन बघितलं तर देवघरामध्ये दररोज पूजासुद्धा केली जात नाही, देवघरामध्ये अगदी धूळ साचलेली असते, अगदी कोणतेही नियम पाळले जात नसतील आणि तरीसुद्धा हे लोक श्रीमंत का, असा प्रश्न आपल्याला साहजिकच पडतो। आपण तर दररोज देवपूजा करतो, अगदी देवाचे सर्व नियम पाळतो, धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे वागतो, तरीसुद्धा आपल्याकडे गरिबीच का, आपल्याकडे पैसा का येत नाही, का राहत नाही। आम्ही इतकी मेहनत करतो तरी आम्ही गरीबच का राहतोय, माता लक्ष्मी आमच्याकडे का येत नाही, असे खूप सारे प्रश्न आपल्या मनात तयार होत असतात। तर त्याच संदर्भात माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि त्या शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, म्हणजे रोजच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील। आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा। मंडळी, या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा। भगवंताची कृपा आपल्यावर व्हायला हवी, भगवान विष्णू किंवा इतर कोणतीही तुमची इष्टदेवता तुमच्यावर प्रसन्न व्हायला हवी। दुसरी गोष्ट, वास्तुशास्त्र, वास्तुशास्त्रानुसारचे नियम तुम्ही पालन करायला हवे, आपल्या देवघरामध्ये त्यासाठी चुका होऊ देऊ नका। आणि तिसरी गोष्ट असते त्यासाठी, ते म्हणजे आपलं नशीब, आपलं नशीब, भाग्य, की जे तुमच्या जन्म होण्यापूर्वीच लिहिण्यात आलेलं असतं। आणि या 3 गोष्टींचा ज्यावेळी संयोग होतो त्याचवेळी आपलं नशीब किंवा भाग्य हे उजळतं, चमकतं। त्याचवेळी वास्तुशास्त्राचे नियम पाळले जातात आणि भगवंतसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होते। यातली एक जरी गोष्ट साध्य झाली तरी आपल्या जीवनातील अनेक प्रश्न सुटतात। काही जण म्हणतात की या लोकांच्या घरी कोणते नियम पाळले जात नाही तरी हे लोक श्रीमंत का। मित्रांनो, यांचं नशीबच अशा प्रकारे लिहिण्यात आलेलं आहे किंवा यांची पूर्वजन्माची कर्म अशा प्रकारचे आहेत, इतके पुण्यकर्म केलेले आहेत की या जन्मामध्ये त्यांना काही करण्याची गरज नाही, या जन्मात ती केवळ फळं उपभोगण्यासाठी आलेले आहेत। त्यामुळे त्यांची आणि आपली तुलना करत बसू नका, आपला वेळ वाया घालवू नका। आज मी तुम्हाला हे सांगणार आहे की तुमच्या देवघरामध्ये तुम्ही अशा 3 वस्तू ठेवा की या 3 वस्तू ठेवल्यानंतर तुमचं नशीब चमकल्याशिवाय राहणार नाही। तुमच्या नशिबामध्ये काही असो अगर नसो, तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर होईल। तुम्हाला पैसे कमी पडत असेल तर हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा, तुम्हाला पैशांची कमी कधीच पडणार नाही। त्याचबरोबर घरामध्ये सर्व प्रकारच्या सुखसुविधा नक्कीच निर्माण होईल आणि याचबरोबरीने समाधान, शांतीसुद्धा तुमच्या घरामध्ये स्थापित होईल। त्यातला पहिला उपाय आहे तो म्हणजे आपल्या देवघरामध्ये जर माता लक्ष्मीची फोटो किंवा मूर्ती असायला पाहिजे। फोटोपेक्षा मूर्ती ठेवणं जास्त श्रेयस्कर मानले जातं। धर्मशास्त्रामध्ये मूर्तीचे मोठे महत्त्व आहे, म्हणून माता लक्ष्मीची मूर्ती आपल्या देवघरामध्ये असायला पाहिजे। जेव्हा आपण देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती ठेवतो तर ही मूर्ती नेहमी बसलेल्या अवस्थेमध्येच असायला पाहिजे। बसलेल्या पोझिशनमध्ये माता लक्ष्मीची मूर्ती भक्तिभावाने आपण त्याची पूजा करायची। किमान आठवड्यातून 1 दिवस, मग तो शुक्रवार असेल किंवा मंगळवार असेल तर
त्यातून एके दिवशी ती मूर्ती स्वच्छ करून माता लक्ष्मीला अभिषेकसुद्धा तुम्ही या दिवशी घालू शकता. जर माता लक्ष्मीची मूर्ती धातूची असेल तरच तुम्ही मूर्तीला अभिषेक घालू शकता. माता लक्ष्मीची आरती करायची, त्यानंतर 5 फळांचा प्रसाद आपण माता लक्ष्मीला अर्पण करायला पाहिजे. नित्य नेमाने केलं तर तुम्हाला दिसेल की तुमच्या घरातील आर्थिक दारिद्र्य किती लवकर संपतं, गरिबी किती लवकर निघून जाते, पैसा कशा प्रकारे येऊ लागतो. खूप दिवसांपासून घरामध्ये गरिबी दारिद्र्य असेल तर माता लक्ष्मीची मूर्ती जर तुम्ही चांदीची बनवली, चांदीची मूर्ती आपल्या घरामध्ये स्थापित केली, मूर्ती खूप मोठी असायला पाहिजे असं काही नाही, छोटीशी मूर्ती असली तरी देखील चालतं. माता लक्ष्मीची मूर्ती जर तुम्ही स्थापित केली तर त्याचे शुभ परिणाम लवकरच दिसायला लागतात. त्यानंतर आपल्याला बुधवारच्या दिवशी जवळपास गणपती मंदिर असेल तर त्या गणरायांच्या मंदिरात नक्कीच जायचं आहे आणि त्या ठिकाणी अगदी आपल्या ज्याप्रमाणे कुवत असेल, क्षमता असेल त्यानुसार 101 रुपया, 501, 1001 जितका तुम्हाला, किंवा 11 रुपये असतील तरी देखील चालेल. अशा प्रकारे त्या ठिकाणी ते पैसे तुम्ही अर्पण करायचे आहेत. आणि त्यानंतर त्या ठिकाणी पुजारी असतील किंवा नसतील, पुजारी जर असतील तर त्यांच्याकडून 1 रुपया तुम्ही परत मागायचा. आणि जर त्या मंदिरात पुजारी नसतील तर तुम्ही भक्तिभावाने भगवंताच्या चरणी ते पैसे अर्पण करायचे आणि त्यातला 1 रुपया तुम्ही काढून घ्यायचा आहे. आणि मग तो 1 रुपया आपल्या घरी घेऊन यायचा आणि घरी आल्यानंतर आपल्या देवघरामध्ये तो 1 रुपया ठेवायचा आहे आणि त्यावरती 1 सुपारी ठेवायची आहे. 1 सुपारी ठेवली की त्यानंतर दररोज आपण ज्याप्रमाणे देवपूजा करतो त्याचप्रमाणे त्या सुपारीची सुद्धा आपण पूजा करायची आहे. त्याने काय होतं, आपल्या पैशामध्ये भरपूर प्रमाणात वाढ होऊ लागते, संपत्तीमध्ये वाढ होऊ लागते. दिन दुगणी रात चौगणी म्हणतात ना, त्याप्रमाणे आपली प्रगती व्हायला सुरुवात होते. अतिशय वेगाने आपल्या घरातील पैशांमध्ये वाढ होऊ लागते असं आपल्याला बघायला मिळतं. आपला व्यवसाय असेल किंवा नोकरी असेल तर त्या सर्व क्षेत्रांमध्ये प्रगतीची दारे आपल्यासाठी खुले होतात. तर असा हा अत्यंत साधा सोपा उपाय आहे, तो तुम्ही नक्की करून बघा. आणि प्रत्येक बुधवारी, प्रत्येक शनिवारी गणपती बाप्पांच्या मंदिरात जाणं मात्र विसरू नका. गणपती बाप्पांना मोदक फार आवडतात हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. शक्य असेल तर दर बुधवारी आणि शनिवारी गणपती बाप्पांच्या मंदिरात मोदकांचा प्रसाद नक्की तुम्ही वाटप करू शकता. हा उपाय नक्कीच करून बघा. वास्तुशास्त्रानुसार हा उपाय केल्याने याचा नक्कीच फायदा होतो. पण नुसते उपाय करण्याने काही फायदा नाही, त्यासोबत कष्ट आणि परिश्रम करायला देखील विसरायचं नाही. नाहीतर मी जे उपाय सांगते ते करत बसणार आणि बाकी काही तुम्ही मेहनत करणार नाही, कष्ट करणार नाही, तर काहीही फायदा होणार नाही. उपाय करताना तुम्हाला प्रामाणिकपणे मेहनत देखील करायची आहे. जे काही मी नेहमी उपाय सांगत असते त्याला जर तुमच्या परिश्रमाची, कष्टाची जोड दिली तर एकही उपाय सफल झाल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर पुढचा 3रा उपाय असा आहे, तो म्हणजे आपण दररोज कोणत्याही मंदिरामध्ये देवाच्या दर्शनासाठी जात असाल, दर्शन घ्यायला जाताना आपण प्रसाद वगैरे फुलं अर्पण करतो आणि दर्शन झालं की त्या देवाच्या पायाजवळ जे काही आपण फूल अर्पण केलेलं असतं तर ते फूल आपण घ्यायचं आहे, किंवा तिथे जर पुजारी असतील तर त्यांच्याकडून ते फूल घेण्यासाठी विनंती करायची आणि त्यांच्याकडून ते फूल घ्यायचं आहे. आणि असं हे देवाला वाहिलेलं फूल घरी घेऊन यायचं आणि आपल्या देवघरामध्ये ते ठेवायचं आहे. अगदी दररोज नियमाने सकाळी तुम्ही फुलं घेऊन मंदिरात गेले, मंदिरामध्ये ठेवलं तर त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते. माता लक्ष्मीला लाल रंगाची फुले खूप आवडतात आणि अशा प्रकारचे उपाय आपण ज्या वेळेस करतो त्यावेळी आपल्या घरातील वास्तुदोष देखील दूर होतात आणि शिवाय आपल्या घरामध्ये सुखशांती नांदू लागते आणि पैशाची देखील बरकत होऊ लागते. तर हे जे काही आज मी तुम्हाला 3 वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या आपल्या देवघरामध्ये तुम्ही ठेवायला विसरू नका आणि उपाय करताना त्याला कष्टाची, मेहनतीची जोड द्या, म्हणजे तुमचे सर्व उपाय सफल होतील. नक्कीच तुमची भरभराट होईल, प्रगती होईल. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या देवघरामध्ये कोणत्या 3 वस्तू नक्की असायला पाहिजे म्हणजे आपल्याला पैसा कधीच कमी पडणार नाही याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघितलेली आहे.
तुम्ही तुमच्या देवघरामध्ये या वस्तू ठेवता का? मला हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.